मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये वस्तुचित्र या विषयात आपल्यासमोर साधारणपणे 3 वस्तू मांडलेल्या असतात आणि त्यांचं हुबेहूब चित्रण आपल्याला करायचं असतं. तर आता आपण ते कसं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी आपण 3 वस्तूंचा समूह समोर मांडला आहे. आपल्यासमोर तुम्ही बघू शकताय 3 वस्तू आहेत. एक म्हणजे एक मोठी बरणी आहे, एक कप आहे आणि पेर हे फळ ठेवलेलं आहे. या तीनही वस्तू एकत्रितपणे ठेवल्या आहेत, म्हणजे थोड्याशा त्या एकमेकांना आच्छादित अशा ठेवल्या आहेत. सगळ्या वस्तू वेगवेगळ्या सेपरेट ठेवलेल्या नाही आहेत. आता त्या वस्तूंचं आपण निरीक्षण करतो आहे. एका बाजूने, समोरून, वरून, दुसऱ्या बाजूने असं आपण निरीक्षण करतो आहे. तर आपल्याला जो कोन योग्य वाटेल त्या कोनामधून आपण त्याचं चित्रण करायचं आहे. याशिवाय त्याच्यावर पडलेला उजेड आणि सावल्या याचंही निरीक्षण आपल्याला करायचं आहे. तर आता आपण चित्र काढायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला हाच विचार करायचा आहे की हा वस्तूंचा समूह कसा आहे. जास्त उंच वस्तू आहेत का, रुंदीला तो आकार जास्त वाटतो आहे. तिन्ही वस्तू मिळून जो आकार तयार होतो तो आकार आपल्याला बघायचा आहे. याप्रमाणे बघितलं तर ही जी बरणी ठेवली आहे ती काही खूप उंच नाही आहे आणि त्याच्या बाजूला मग आणि पेर आहे. त्यामुळे आपण जर का चित्र आडवं काढलं तर ते चित्र व्यवस्थित मावू शकेल आणि मोठ्या वस्तू आपल्याला दाखवता येतील. त्याप्रमाणे आपण पेपर आडवा धरला आहे. पेपर आडवा धरायचा की उभा धरायचा ते सगळ्यात आधी ठरवायचं आहे. त्यानंतर आपल्या पेपरच्या आकाराच्या मानाने योग्य असं आपल्याला चित्र काढायचं आहे. म्हणजे आपलं चित्र खूप छोटं असू नये किंवा खूप जास्त मोठंही असू नये. म्हणजे पेपरच्या चारी बाजूंनी थोडी थोडी जागा सुटेल अशा प्रकारे आपण चित्राची मांडणी करायची आहे. त्यामध्ये सर्वात जी मधली बरणी आहे ती पेपरच्या साधारण मध्यभागी काढून घ्यायची आणि नंतर बाजूच्या 2 वस्तू काढायच्या. सगळ्यात मोठा आकार असतो तो सगळ्यात आधी काढावा, म्हणजे त्या प्रमाणामध्ये इतर लहान आकार काढणं सोपं जातं. बरं, सुरुवातीलाच आपण हे चित्र ठळक काढायचं नाही आहे. आधी आपण अंदाज घ्यायचा आहे की आपण ज्या आकारात हे चित्र काढतो आहे तो आकार योग्य आहे का, छोटा आहे का मोठा आहे. त्यामुळे आपण हे चित्र जे काढतो आहे ते अगदी हलक्या हाताने पेन्सिलीवर दाब न देता काढत आहोत. म्हणजे जर का आपल्याला वाटलं की योग्य मांडणी होत नाही आहे किंवा प्रमाण योग्य होत नाही आहे, जास्त लहान होतं आहे किंवा मोठं होतं आहे किंवा कागदाच्या एका बाजूलाच होतं आहे असं जर वाटलं तर आपण ते सहजपणे खोडू शकतो आणि पुन्हा एकदा काढू शकतो. यासाठी त्याचे मुख्य आकार फक्त काढून घ्यावेत. जास्त बारकाईने चित्र काढू नये. आता हे आपलं चित्र बघा, मुख्य आकार काढून झाले आहेत आणि आपल्याला अंदाज आला आहे की आपलं चित्र केवढं मोठं असणार आहे. आता हे आपल्याला योग्य वाटलं की आपण त्यामध्ये बारकावे दाखवावेत. त्याप्रमाणे आता त्याचं व्यवस्थित चित्रण करून घ्यायचं आहे. यामध्ये एक गोष्ट बघायची आहे की सगळ्यात मोठा आकार कुठला आहे, सगळ्यात छोटा आकार कुठला आहे आणि मध्यम आकार कुठला आहे. त्या मापाने आपल्याला हे चित्र काढायचं असतं. म्हणजे बाटली जर मोठी आहे आणि मग साधारण त्याच्या अर्ध्या मापात आहे किंवा तो कप ठेवलेला आहे तो साधारण अर्ध्या मापाचा आहे का अजून छोटा आहे की अर्ध्यापेक्षा थोडा मोठा आहे. त्यानंतर जे पेर ठेवले ते पेर हे कपाच्याच मापाचं आहे का थोडं छोटं आहे का थोडं मोठं आहे, ते तिरकं आहे का सरळ आहे, हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि विचार करून करून आपल्याला त्याप्रमाणे ते चित्र काढायचं आहे. याचा भरपूर सराव करायला हवा. सुरुवातीला काही चुका होऊ शकतात, पण सराव केल्यानंतर आपलं चित्र जास्त चुकत नाही किंवा आपल्याला जास्त खाडाखोड करावी लागत नाही. अर्थात
ज्या ठिकाणी जास्तीच्या रेषा असतील त्या मात्र आपण खोडून टाकायच्या आहेत आणि सगळ्यात मुख्य रेषा कुठली आहे तीच फक्त ठेवायची आहे. आपलं बरणीचं चित्र काढून झालं आहे. आता आपण पेर करून घेतो आहे. तुम्ही बघू शकता की पेर हे थोडंसं बरणीला आच्छादित आहे. त्याचा एक कोपरा बरणीच्या पुढे आहे, त्यामुळे त्याने आच्छादलेलं आहे. त्याच प्रकारे आपल्याला ते काढायचं आहे. तिन्ही वस्तू वेगवेगळ्या काढायच्या नाही आहेत. आणि पेर पुढे आहे, बरणी मागे आहे. बरणी मागे असल्यामुळे बरणीचा जो खालचा पायाचा भाग आहे ती रेषा बघा आणि पेर जे पुढे आहे त्याची पायाची रेषा बघा. पेराची रेषा कागदावर खालच्या बाजूला आली आहे आणि बरणीची रेषा कागदावर वरच्या बाजूला आली आहे. तोही फरक असावाच. सगळ्या वस्तू एकाच रेषेत काढायच्या नाहीत, नाहीतर त्या एकाच रेषेत एकाच लाईनीत ठेवल्या आहेत असं वाटेल. जर का वस्तू पुढे मागे दाखवायची असेल तर आपल्याला वस्तूंची पायाची जी रेषा आहे ती बरोबर काढायला हवी, योग्य रीतीने काढायला हवी. वस्तू मागे असेल तर ती रेषा वर येईल, वस्तू पुढे असेल तर ती रेषा खाली येईल. आता आपण कप काढून घेतो आहे. कपाचा कान जो आहे तो त्या बरणीवर ओव्हरलॅप झाला आहे आणि थोडीशी एक बाजू ओव्हरलॅप झाली आहे. त्याप्रमाणे व्यवस्थित हे चित्र काढायचं आहे. तुमच्या समोर ठेवलेल्या वस्तू समजा तुम्ही जिथे बसला आहात तिथून तुम्हाला योग्य रीतीने दिसत नसतील तर तुम्ही तुमची जागा बदलू शकता किंवा समोर जमिनीवर जी जागा असते तिथे समोर जाऊन बसू शकता आणि योग्य तो अँगल किंवा योग्य ती दिशा तुम्ही ठरवू शकता. वस्तू खूपच आच्छादित असतील तर त्या थोड्या मोकळ्या कराव्यात, थोड्याशा लांब लांब कराव्यात आपल्या कागदावर. याची मुभा आपल्याला असते. आणि वस्तू फारच मोकळ्या दिसत असतील, प्रत्येक वस्तू लांब लांब असेल तर त्या थोड्या आपण आच्छादित करू शकतो. ही मुभा आपल्याला असते. महत्त्वाचं आहे की आपली मांडणी योग्य झाली पाहिजे. पेपरवर ते चित्र चांगलं दिसलं पाहिजे. आपल्या तीनही वस्तूंचं रेखाटन पूर्ण झालं आहे. आपण बघू शकतो की वस्तूवर जो उजेड पडला आहे, प्रत्येक वस्तूवर एकाच दिशेने उजेड किंवा प्रकाश पडलेला आहे. तो म्हणजे उजवीकडून प्रकाश येतो आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूची सावली डावीकडे आहे. ती सावली साधारण अगदी हलक्या हाताने काढून घ्यावी किंवा मार्क करून घ्यावी, म्हणजे नंतर आपल्याला लक्षात सोपं पडतं. जेव्हा आपण रंगवणार आहोत सावली तेव्हा आपण त्या आकारामध्ये ती सावली रंगवू शकतो. मात्र ही अगदी हलक्या हाताने काढावी, म्हणजे पेन्सिलीची रेषा नंतर दिसता कामा नये. आता आपण हे जे खडू घेतलेत ते बघा. यामध्ये सर्वात प्रथम आपण बरणी घेणार आहोत. बरणीसाठी लागणारे जे रंग आहेत, बरणीचा वरचा भाग आहे तो पिवळसर आहे, चॉकलेटी पिवळसर, आणि खालचा भाग आहे तो पांढरट ग्रे असा आहे किंवा पिवळसर ग्रे असा आहे. तर त्याप्रमाणे वरच्या भागातले रंग आपण आधी काढून घेतलेत. जसे की येलो ऑकर आहे, लाईट येलो ऑकर आहे, लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन, ग्रे आणि व्हाईट हे रंग आपण हातात काढून घेतलेत. यासाठी आपण ऑइल पेस्टल्स वापरणार आहोत. हे सर्व रंग वापरून त्यांचं एकमेकात मिश्रण करून आपण आपल्याला हवे ते रंग बनवून घेणार आहोत. सुरुवात बरणीच्या तोंडाने केली आहे आणि हलक्या हाताने आपण हे सर्व रंग देऊन घेत आहोत. योग्य तिथे आपल्याला दाब द्यायचा आहे, बाकी ठिकाणी हलक्या हाताने सुरुवातीला रंगवायचं आहे. ही पद्धत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. वरच्या भागात सावली आहे, उजव्या बाजूला सावली आणि डाव्या बाजूला उजेड आहे. बरणीची जी आतली बाजू असते त्यामध्ये उजेड आणि सावलीची दिशा विरुद्ध असते. म्हणजे बरणीवर उजेड जर उजवीकडून पडत असेल त्याच्या आतल्या भागामध्ये सावली असते आणि जिथे सावली पडत असेल बरणीवर त्याच्या आतल्या भागामध्ये उजेड असतो.
त्याप्रमाणे आपण आतला भाग रंगवून घेतला आहे आणि आता खालचा भाग रंगवत आहोत. खालच्या भागाचे रंग आहेत येलो ऑकर, लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन इत्यादी. ते हळूहळू हलक्या हाताने वापरून आपण त्यांचं मिश्रण करून घेत आहोत. जिथे जास्त गडद भाग दाखवायचा आहे तिथे आपण त्याच रंगावर दाब देत आहोत. आता आपण बरणीचा खालचा भाग रंगवून घ्यायला सुरुवात केली आहे. सुरुवात आपण सावलीच्या बाजूने केली आहे. तिथे आपण डार्क ग्रे हा रंग वापरत आहोत. डार्क ग्रे, लाईट ग्रे, व्हाईट असे रंग आपण खालच्या भागात वापरणार आहोत.
आपला खालचा भागही रंगवून पूर्ण झाला आहे. आता बरणीचा अगदी सगळ्यात खालचा भाग आहे, तिथे आपण थोडा डार्क रंग वापरला आहे, म्हणजे काळा रंग वापरला आहे आणि तो इतर रंगांमध्ये मिक्स करून घेतला आहे. जास्तीत जास्त डार्क रंग आवश्यक तिथे वापरावेत आणि जास्तीत जास्त फिके रंगही वापरावेत. त्यामुळे कागदावरचं आपलं चित्र उठावदार दिसतं आणि त्रिमितीचा आभास त्यामध्ये निर्माण होतो. आता आपण कप रंगवणार आहोत. कपासाठी लागणारे सर्व रंग आपण काढून घेतले आहेत. लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटा, केशरी रंग, मरून रंग आणि ग्रे असे सगळे रंग आपण काढून घेतलेत. कपाच्या आतला भाग मात्र पांढरा ग्रे असा आहे, तो आपण रंगवतोय आणि बाहेरील भाग लाल रंगाचा आहे. त्यावर पडणारा प्रकाश आणि त्याची सावली याप्रमाणे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या छटा दाखवायच्या आहेत. आता आपण कपाचा खालचा भाग रंगवायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये आपण उजेडाच्या भागाने सुरुवात केली आहे. इथे सुरुवात आपण केशरी रंगाने केली आहे. त्यानंतर लाल रंग, गडद लाल रंग असे आपण देणार आहोत. सुरुवातीला अगदी हलक्या हाताने रंग देतोय, त्यानंतर आपण दुसरे रंग त्यात मिसळणार आहोत. सुरुवातीला जर आपण दाब देऊन रंग दिला तर त्यावर दुसरा रंग मिसळणं कठीण असतं.
आपला कप रंगवून पूर्ण झाला आहे आणि त्याचा कानही आपण रंगवून घेत आहोत. आता आपण पेर रंगवूया. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू आपण आधीच्या व्हिडिओमध्ये रंगवून दाखवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की त्या कशा रंगवायच्या आहेत, त्यामध्ये रंगांचं मिश्रण कसं करायचं आहे. आता पेरसाठी आपण लाईट ऑलिव्ह ग्रीन, डार्क ऑलिव्ह ग्रीन, व्हाईट, येलो ऑकर असे वेगवेगळे रंग घेऊ शकतो. त्यावर जिथे उजेड आहे तिथे आपण पांढरा भाग सोडून द्यायचा आहे आणि सावलीच्या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या रंगांच्या छटा द्यायच्या आहेत. पेर रंगवताना आपल्याला लाईट ग्रीन, ऑलिव्ह ग्रीन असे सगळे रंग छानपैकी एकत्र मिक्स करून वापरायचे आहेत. हे रंग कागदावरच मिक्स करता येतात. एकावर एक घासले की हे रंग एकमेकात मिसळतात. उजव्या बाजूने उजेड आहे, डाव्या बाजूला सावली आहे. पेराची गोलाई दिसण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा. पेर त्रिमित दिसलं पाहिजे. पेराचं देठ काढून झाल्यावर राहिली ती सावली. सावली कशी रंगवायची ते आपल्याला माहीत आहेच. सुरुवातीला गडद करडा म्हणजे डार्क ग्रे यांनी आपण हलक्या हाताने ती सावलीचा आकार काढून घेतोय.
प्रत्येक वस्तूची सावली डाव्या बाजूला येणार आहे, त्यामुळे आपण प्रत्येक वस्तूची सावली डाव्या बाजूला त्याच रंगाने काढून घेतो आहे. खालचा कागद पांढरा आहे, खाली दुसरा कुठलाही रंग नाही आहे किंवा दुसरं कुठल्या रंगाचं कापड घातलेलं नाही आहे, त्यामुळे पांढऱ्या रंगावरची सावली नेहमीच ग्रे दाखवावी. शक्यतो ग्रे दाखवली तर ती योग्य वाटते. वेगळ्या रंगाचं कापड असेल तर त्या रंगामध्येच गडद रंगाची सावली दाखवायची असते. बघा, आपली सावली काढून पूर्ण झाली आहे, चित्र पूर्ण झालं आहे. वस्तूंचा समूह छानपैकी त्रिमित दिसतोय. त्यावर उजेड, सावली, त्याचा आकारमान, त्याचं एकमेकांशी असलेलं प्रमाण हे सगळं योग्य झालं आहे आणि आपलं चित्र पूर्ण झालं आहे. याच पद्धतीने आपल्याकडील वेगवेगळ्या वस्तू समोर ठेवून त्यांचं एकत्रितपणे चित्रण करण्याचा सराव करावा. या व्हिडिओत आपण ऑइल पेस्टल वापरून चित्र रंगवलं आहे. त्याचप्रमाणे आपण आणखी काही वस्तुचित्र रंगवणार आहोत आणि ती वेगवेगळ्या माध्यमामध्ये रंगवणार आहोत. तसाच सराव तुम्हीसुद्धा करायला हरकत नाही.